आपल्या सोयीचं सत्य कसं असू शकतं याच्यासाठी गीतेचा 37वा श्लोक म्हणजे जिथे माणूस स्वतःच्या स्वार्थाला, धार्मिकतेचा आणि समजूतदारपणाचा मुखवटा चढवतो. अर्जुन श्रीकृष्णाला तर्कशास्त्र शिकवतोय. तो म्हणतोय, हे जनार्दना, जरी हे लोक कौरव लोभामुळे, स्वार्थामुळे भ्रमिष्ट झाले आहेत, तरी त्यांना कुळाचा नाश करण्यातला दोष किंवा मित्राचा द्रोह करण्यातलं पातक दिसत नाहीये. मग तरी आम्ही का लढायचं? अर्जुनाचा अहंकार इथे स्वतःला कौरवांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करतोय. तो म्हणतोय की ते तर लोभी आहेत, त्यांना काही समजत नाहीये, पण आम्हाला समजतंय ना, मग आम्ही त्यांच्यासारखंच वागून कुळाचा नाश का करायचा? म्हणजे नैतिकतेचं श्रेष्ठत्व मिरवायचं, अशा पद्धतीचा अहंकार. अर्जुन म्हणतोय की कौरव लोभाने आंधळे झाले. साधा प्रश्न आहे, अर्जुन कशाने आंधळा झालाय? मग कौरव तर राज्याच्या लोभाने आंधळे झालेत, मग अर्जुन सुद्धा नात्याच्या मोहानेच आंधळा झालाय ना. दोघांचे डोळे बंदच आहेत. फरक फक्त एवढाच आहे की कौरवांना हवंय आणि अर्जुनाला गमावण्याची भीती वाटतेय. भीती आणि लोभ हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. कुळाचा नाश की सत्याचा विजय? अर्जुन कुळाच्या नाशाबद्दल बोलतोय. अर्जुन इथे एक मानसिकतेमध्ये अडकलाय ज्याला सत्याची काळजीच नाहीये. त्याला कुळाची आणि परंपरेची काळजी आहे. जर कुळाचा पायाचा धर्मावर असेल तर अशा कुळाचा नाश होणं हाच धर्म आहे. पण अर्जुन त्या नात्याला सत्यापेक्षा वरचं स्थान देतोय. म्हणजे लबाड बुद्धीचा बचाव. म्हणजे माणूस जेव्हा संकटात असतो ना, त्यावेळेस त्याला कर्तव्य टाळायचं असतं, तेव्हा तो खूप समजूतदार बनतो. अर्जुन इथे स्वतःला खूप सुसंस्कृत आणि विवेकी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो म्हणतोय की ते चुकीचे आहेत, पण मी त्यांच्यासारखं चुकीचा वागणार नाही. हा विवेक नाही आहे, हे इनॲक्टिव्हनेस आहे, इनॲक्शन आहे. हे लपवण्यासाठी शोधलेली एक पळवाट आहे. आता तुम्ही म्हणताल, मॅडम माझ्याशी तो खूप वाईट वागला, पण मी त्याला काही बोलणार नाही, कारण माझ्यात आणि त्याच्यात काय फरक उरेल? म्हणजे हा फरक व्हावा म्हणून तुम्ही अन्यायाला मोकळं रान देताय. आजच्या याच्यामध्ये धडे काय घ्यायचे आहेत तर दुसऱ्याच्या चुकीचा आडोसा घेऊ नका. कौरव लोभी आहेत का? आहेत. हे माहिती असून त्यांच्या विरुद्ध शस्त्र न उचलणं हे त्यांच्या स्वार्थाला, लोभाला पाठिंबा देण्यासारखं आहे. तुमची शांती जर अधर्माला मदत करत असेल तर ती शांती नाही, तो भेडपणा आहे. आणि नात्यांपेक्षा न्यायाला महत्त्व द्या. अर्जुनाला मित्रद्रोहाचं पातक दिसते, पण त्याला सत्यद्रोहाचं पातक दिसत नाहीये. जर मित्र सत्याच्या विरोध असेल तर त्याचा द्रोह करणं हे पुण्य असणार आहे ना. आणि स्वतःला खूप समजूतदार समजून अन्यायासमोर गप्प बसणं हे आध्यात्मिक प्रगती कधीच नाही, तर मानवी प्रगतीला लागलेला सुरुंग असणार आहे. तुम्ही स्वतःला नक्की विचारा की तुम्ही जे निर्णय टाळताय ते खरोखर तुमच्या महानतेमुळे टाळताय की तुम्हाला फक्त संघर्षाची भीती वाटतेय? तुम्ही तुमची शांतता जपण्यासाठी सत्याच्या बळी देताय का? सत्य हे कधी सोयीचं नसतं. अर्जुनाचा हा तर्क श्रीकृष्ण पुढच्या अध्यायात उडवून लावणार आहेत. तोपर्यंत आपल्या मनातील या लबाड तर्कांना ओळखायला शिका. तुम्हाला काय वाटतं? कुळाचे अब्रू जपणं जास्त महत्त्वाचं आहे की सत्यासाठी कुळाचाही त्याग करणं?